केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 334 पक्षांची नोंदणी ही रद्द झालेली आहे। महाराष्ट्रातील एकूण 9 पक्षांची नोंदणी रद्द झाली आहे। निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याचा आयोगाचा उद्देश सध्या देशामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष, 67 प्रादेशिक पक्ष आणि 2854 नोंदणीकृत असल्याची माहिती समोर येत आहे। महाराष्ट्रातील एकूण 9 पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याचा आयोगाचा उद्देश आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 334 पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे। सध्या देशामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष, 67 प्रादेशिक पक्ष आणि 2854 नोंदणीकृत असल्याची माहिती समोर येते आहे। महाराष्ट्रातील अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रेटिक पार्टी, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डियन, दी लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।